विधानसभेच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे। 8 डिसेंबरला नव्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। भाजपचा उमेदवार 8 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे। 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे। विधानसभेचा नवा अध्यक्ष कोण याची आता चर्चा सुरू झाली आहे। त्यातच राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे की राहुल नार्वेकर यांच्या व्यतिरिक्त इतर नवा अध्यक्ष निवडला जाणार याकडेही सर्वांच्याच नजरा लागल्या। तर 8 डिसेंबरला नव्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार आहे आणि त्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे। मात्र यंदाच्या विधानसभेमध्ये नवा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे। राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का याकडे देखील लक्ष लागलं आहे। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडनं। ओम, नव्या अध्यक्ष निवडीसाठी आता प्रक्रिया सुरू होणार आहे। 8 डिसेंबरला अर्ज भरता येणार आहेत, काय अधिकची माहिती आहे? खऱ्या अर्थानं फडणवीस सरकारचा शपथविधी काल पार पडला आणि आता नव्या विधानसभेचा अध्यक्ष कोण असेल या संदर्भात चर्चा सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती 8 डिसेंबरला विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची तारीख आहे। दुपारपर्यंत अर्ज दाखल करावे लागतील। त्यानंतर 9 तारखेला अधिकृतपणे विधानसभेचा नवा अध्यक्ष कोण असेल याची घोषणा होईल। भाजपकडनं 8 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे। यामध्ये आता इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की विधानसभेच्या या अध्यक्षपदासाठी भाजपकडनं राहुल नार्वेकरांनाच पुढे केलं जाते की यामध्ये काही वेगळा ट्विस्ट येतो तो एकदा पाहावा लागणार आहे। दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष आता आपला उमेदवार कोणी देतोय की यामध्ये पुन्हा एकदा बिनविरोधपदी अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण मुद्दा असा आहे की राहुल नार्वेकरांना मंत्रिपदाची जर संधी दिली गेली तर भाजपकडनं नवा चेहरा कोण असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। सूत्रांच्या हवाल्याने अशी देखील माहिती मिळते की भाजपकडनं सुधीर मुनगंटीवार यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता अध्यक्षपदी नेमकं कोण नेमलं जाते ते कोणाच्या नावाची निवड होते आणि भाजप कोणाला पुढे करते हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।